माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 6। बरं मला सांगा, जत्रेत जायला कुणाकुणाला आवडतं? तुमच्या गावाच्या शहराच्या आजूबाजूला जत्रा भरतात का? तुम्ही त्या जत्रेमध्ये जत्रा बघायला, त्याचा आनंद घ्यायला जातात? तुमच्या शहरात गावात आजूबाजूला ज्या वेळेला जत्रा भरतात त्यावेळेला त्या बघायला तुम्ही जाता का? बरेचदा आपल्याला या जत्रा खूप आवडतात। जत्रेमध्ये प्रचंड गर्दी असते आणि या गर्दीच्या वेळेला चुकामुक झाली तर करायचं काय? कुणाला मदत मागायची, काय करायचे, कसे करायचे, कुणा जवळ जायचे, असा आशय असणारा अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त पाठ, ज्याचं नाव आहे जत्रा। बालपणी सगळ्यांना जत्रेचं वेड असते। सणासुदीच्या निमित्ताने गावोगावी भरणाऱ्या जत्रा या लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आकर्षित करतात। प्रत्येकाला जत्रा आवडण्याची कारणे वेगवेगळी असतात। काहींना जत्रेत खायला मिळणारी चमचमीत मिठाई आवडते, काहींना खेळणी विकत घ्यायला आवडतात, तर मोठ्यांना देवदर्शन करणे, उपयोगाच्या वस्तू घेणे, मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला आवडते। आशू राहते त्या गावापासूनच जवळच मानकी नावाचे गाव आहे, जिथे दिवाळी झाल्यावर दुसऱ्या दिवशी उद्धव बाबांच्या जयंतीनिमित्त मोठी जत्रा भरते। उद्धव बाबांवर असणाऱ्या श्रद्धेमुळे परिसरातील लोक मोठ्या संख्येने येथे कार्यक्रम बघायला आणि जत्रेत फिरायला जातात। जत्रेत मिठाईची, चमचमीत पदार्थांची, खेळण्याची, फुग्यांची, भांड्यांची, कपड्यांची अशी वेगवेगळी दुकाने पाहायला मिळतात। आजूबाजूच्या खेड्यातील स्त्री, पुरुष, महिला, मुले या जत्रेची वाट बघत असतात। इथे अनेक वस्तू वाजवी दरात विकत मिळतात, त्या घ्यायला अनेकांना आवडते। शिवाय या ठिकाणी मोठमोठ्या गायकांना निमंत्रण देऊन त्यांच्या संगीताचा व गायनाचा कार्यक्रम होतो। विनोदी कार्यक्रम, मोठ्या कीर्तनकाराचे कीर्तन आणि लोककलाकारांना निमंत्रण देण्यात येते। कितीतरी दिवसांच्या आधीपासून मुले मुली मानकी गावाला जाण्याचा बेत आखतात। आशूला सुद्धा यात्रेत जायला फार आवडत असे। ती प्रत्येक वर्षी आई बाबांसोबत यात्रेला जात असे। आशू नव्हे तर गावातील मुले मुली, स्त्री पुरुषही जत्रेला जात असत। खूप दिवसांपूर्वी आशूने आईची परवानगी घेतली होती। आम्ही दोघी जत्रेला जाणार असे बाबांना सांगून झाले होते। नुकतीच दिवाळी झाली होती। आशू आज सकाळीच उठली। तिने स्वतःचे आवरून घेतले, नाश्ता केला। आईने पण स्वयंपाक करून नीट आवरून घेतले। तयार होऊन इतर महिलांप्रमाणे या दोघी मानकीला जाण्यास निघाल्या। लहान गावात रस्त्याच्या सुविधा झाल्यापासून गावात दुचाकी, 4 चाकी, 3 चाकी रिक्षांची संख्या वाढली होती। या सगळ्या जणी सोबत रिक्षाने निघाल्या। सर्वप्रथम देवदर्शन, नंतर महाप्रसादाचा आस्वाद घेतला। आता मुलांची नजर वेगवेगळ्या खेळण्यांवर, पाळण्यांवर गेली। प्रत्येक जण आपापल्या मुलांना छोटी मोठी खरेदी करून देत होते। रंगबिरंगी दुकाने थाटात सजली होती। गर्दी प्रचंड असल्याने प्रशासनावर ताण येणे साहजिकच होते। वेगवेगळी दुकाने मुलांना अधिकच आकर्षित करीत होती। नेहमीपेक्षा यावर्षी अधिकच गर्दी असल्याने आशूने आईचा हात घट्ट पकडला होता। आशूला मोठ्या झुल्यात बसवले। आई तिथेच होती। कोणीतरी त्यांना आवाज दिला म्हणून त्या आपली जागा सोडून दुसऱ्या दुकानात गेल्या। इकडे आशूचा झुला थांबला। ती आईचा शोध घेऊ लागली। खूप अंतरापर्यंत ती पायी चालत होती। सगळीकडे आईला शोधू लागली। आईच्या साडीसारखी साडी असणाऱ्या महिलेच्या गळ्यात जाऊन पडली, मात्र ती तिची आई नव्हतीच। आपण हरवलोय हे कोणाला सांगायची हिंमत होत नव्हती। माझी आई हरवली असे म्हणताच एक वृद्ध महिला हसली आणि तिला मदत न करता निघून गेली। ती सैरा वैरा पळत होती, ओळखीचा चेहरा शोधत होती। ती जिथे जिथे गेली त्या सगळ्या दुकानांमध्ये तिने आईचा शोध घेतला। गर्दी अधिकच वाढत होती। आता आशूला जोर जोरात आरडाओरडा करून रडावेसे वाटत होते। खरे म्हणजे आईची आणि आशूची चुकामुक झाली होती।
आई आशूला आणि आशू आईला वेड्यासारख्या शोधत होत्या. तिला दरदरून घाम फुटला. सूर्य अस्ताला जात होता. गडद रंगाची छाया येऊ लागली. आता तिचे हृदय अधिकच धडधडायला लागले होते. घशाला कोरड पडली. रडून रडून डोळे लाल बुंद झाले होते. जवळच्या नळाजवळ जाऊन पाणी प्यायले आणि त्याच पाण्यात तिने डोळे धुतले. तिचे डोके बधीर झाले होते. आता तिला आठवण झाली, एकदा ती दादासोबत गावी जाण्याचा हट्ट धरून बसली. तेव्हा तिच्या आईने तिला सल्ला दिला होता. कदाचित तिची आणि दादाची चुकामुक झाली, गाडी निघून गेली किंवा अनपेक्षित प्रसंग आला तर पहिल्यांदा जवळपास पोलीस किंवा पोलीस स्टेशनचा शोध घ्यायचा. त्यांना आपण आपली अडचण सांगायची. आपलं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर सांगायचा. अनोळखी व्यक्तीजवळ जायचं नाही. त्यांच्या हातचा कोणताच पदार्थ खायचा नाही. आता ती पोलिसांना शोधू लागली. बऱ्याच अंतरावर तिला 2 पोलीस दिसले. ती त्या दिशेने गेली. सुरुवातीला तिला त्यांची भीती वाटली, पण मग तिने त्यांच्याजवळ जाऊन घडलेला प्रकार सांगितला. अतिरिक्त भीती आणि ताण यामुळे ती मोबाईल क्रमांक विसरली होती. रात्रीच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले. सूत्रसंचालन सुरू झाले. इतक्यात त्यामधील एका पोलिसाने मंचावर जाऊन आशू नावाची मुलगी सापडल्याचे, तिच्या दिसण्याचे वर्णन केले. तिच्या ओळखीच्या मंडळींना मंदिरामागे यायला सांगितले. तडक आशूची आई बाबा तिथे पोहोचले आणि त्यांनी आशूला जवळ घेतले. आशूने पोलिसांना परिचय करून दिला. आई आशूला बघून खूप रडली. ते आनंदाने घरी परतले. त्यानंतर आईने तिला स्वतःचे नाव, गाव, पत्ता, मोबाईल क्रमांक याचे शिक्षण दिले. सोबतच तिला आपल्या फॅमिली डॉक्टरांचा. त्यानंतर आईने तिला स्वतःचे नाव, गाव, पत्ता, मोबाईल क्रमांक याचे शिक्षण दिले. सोबतच तिला आपल्या फॅमिली डॉक्टरांचा क्रमांक, पोलीस चौकीचा क्रमांक, आवश्यक सेवा, ॲम्ब्युलन्सचा क्रमांक, अग्निशामक दलाचा क्रमांक, पाणी पुरवठा, वीज पुरवठा असे सगळे आवश्यक क्रमांक तोंडपाठ करून घेतले. या गोष्टीचे शिक्षण किती गरजेचे असते याची जाणीव आशूच्या आईला झाली आणि आशूला या सगळ्यांचे शिक्षण मिळाल्यामुळे तिला होणाऱ्या अडचणींवरती पर्याय आईने सुचवला होता.